5 कारणे ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडे पैसा टिकत नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गौरव, तुम्ही बघत आहात मराठी टेल्स यूट्यूब चॅनल. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तरच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाणून घेऊया ते 5 कारणं ज्यामुळे तुमच्याकडे पैसा टिकत नाही. 1. घरात सतत भांडण होणे. हो मित्रांनो, जरी तुम्हाला हा कारण छोटा वाटत असेल तरी तुम्ही चुकत आहात, कारण सतत भांडण केल्यामुळे घरातील शांती निघून जाते आणि त्या वास्तूमध्ये अशांती पसरते. त्यामुळे माता लक्ष्मी तिथे कधीच वास करत नाही. जर तुम्ही सतत किंवा विनाकारण भांडत असाल तर ते थांबवा. 2. स्त्रीचा अपमान करणे. मित्रांनो, जर तुम्ही घरात स्त्रीचा अपमान करत असाल तर माता लक्ष्मी त्या घरात कधी वास करत नाही, कारण स्त्री ही स्वतःमध्येच लक्ष्मीचं रूप असते. स्त्रीचा अपमान करणं टाळा. 3. कधीही जेवताना भांडू नये. मित्रांनो, जर तुम्ही जेवणाच्या ताटावर बसून कधी भांडत असाल तर तुम्ही नुसते माता लक्ष्मीच नाही तर अन्नपूर्ण मातेलाही नाराज करत आहात. त्यामुळे जेवताना कधी भांडू नये याची काळजी घ्यावी. 4. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे. हो मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला माता व शक्तीचे प्रतीक मानले आहे. जर तुम्ही परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असाल तर लक्ष्मी देवीच काय, तुमच्यावर कुठलेही सुख तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे परस्त्रीला वाईट नजरेने पाहण्यापेक्षा एका बहिणीप्रमाणे किंवा मैत्रिणीप्रमाणे बघा. त्याने तुमचाच फायदा होईल. तुम्ही कुठल्याही स्त्रीशी बोलायला घाबरणार नाही आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. जर तुमचा आत्मविश्वास कमी आहे तर ही व्हिडिओ बघा, वरती आय बटनवर मी दिली आहे. पण ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर 5वी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे शनिवारच्या दिवशी कुठलीही नवीन गोष्ट विकत घेणे किंवा तेल आणि लोखंड आणणे. त्याने 2 गोष्टी होतात. 1. शनिदेवांची कुळदृष्टी तुमच्यावर पडू शकते व जर आधीच तुमचे साडेसाती चालू असेल तर त्यात भर पडू शकते. त्यामुळे वरचे कार्य हे तुमच्याकडे नकळतपणे होतील आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल. त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. जर का तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला तर शनिदेवांसोबत माता लक्ष्मी तुमच्या नाराज होतील. हे करणं टाळा. आणि जर का तुम्ही ही व्हिडिओ हितपर्यंत बघितला असेल तर तुमच्यासाठी खास टीप जी तुम्ही माता लक्ष्मींना लवकरात लवकर प्रसन्न करू शकता ती म्हणजे श्रीहरी विष्णुदेवांचे नामस्मरण करणे. हो मित्रांनो, खूप मित्र चुकी करतात की विष्णुदेवांचे नामस्मरण न करत व करतात पण ते चुकीच्या पद्धतीने करतात. तर तुम्हाला मित्रांनो माहितीच आहे, माता लक्ष्मी ह्या श्रीहरी विष्णूंच्या अर्धांगिनी आहेत. जिथे श्रीहरी विष्णूचे नामस्मरण होते तिथे आपोआप माता लक्ष्मीची कृपा दृष्टी त्या घरावर राहते व त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडून देत नाही. श्रीहरींचे विष्णूंचे नामस्मरण करताना ते लक्षपूर्वक करा आणि तुमच्या पूर्ण श्रद्धेने करा, तर माता लक्ष्मी तुम्हाला कुठलीही कमी पडू देणार नाही. जर का तुम्ही ह्या चुकी करत असाल आणि तुम्ही कुठल्या चूक करताय तुमच्या आयुष्यात हे जर का तुम्हाला सांगायला आवडेल तर कमेंट करा. आणि कुठली चूक करताय तिला बदला, त्या अवगुणांना बदला आणि बघा चमत्कार. मी गौरव, भेटूया परत अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मित्रांनो. धन्यवाद.